श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। सकाळ झाली तरी आमचा दादा 8-8:30 वाजले तरी आमचा दादा काही उठला नव्हता आणि आमची दीदी उठून बसलेली तीर्था। आज गजानन महाराजाची पालखी दारासमोरून जाणार होती, प्रगट दिन होता, त्याच्यामुळे रांगोळी वगैरे चांगली काढून घेतलेली। तीर्थाला आज 5 महिने पूर्ण झाले, 8 तारीख आहे ना, तर तिचं चाललेलं काहीतरी तिला बनवायचं। मग म्हणलं पार्वती बनवावी, छान अशी पार्वती बनवली तिला, हार वगैरे करून गजरे करून ठेवले होते अगोदरच, कमी पडला तेव्हा पप्पांनी करून दिला, म्हणजे तिच्या वडिलांनी। डेकोरेशन वगैरे झालं, पुन्हा उरकून घेतलं। जेवढं करायला वेळ लागतो त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा कमी वेळ ते डिस्ट्रॉय करायला लागतं। मदतीला कुणी नव्हतं त्याच्यामुळे एकटीला भरपूर वेळ लागतो। असं काही करायचं म्हटलं की पूर्ण दिवस जातो, पण पोरांची हौस तर केलीच पाहिजे। दादाची हौस केली, माझी नाही केली, म्हणून ती भांडेल मोठी झाल्यावर मला, म्हणून मी सगळं करते तिच्यासाठी सुद्धा। आणि मला मुळात आवडते कामाचे, कितीही कामाला लेट झालं आणि किती हाल झाले तरी मला पोरांचं करायला खूप आवडते। शंभूचे पण मी 12 महिने सुद्धा डेकोरेशन सगळं करायची, तीर्थाचं पण करायचा प्रयत्न करते। आपल्याकडनं तर बेस्ट द्यायचं, पुढचं पुढे बघून घेता येईल। कामाला भरपूर लेट झालेलं, जेवण वगैरे आटपून घेतलं, पण भांडी धुणी सगळं राहिलेली। तेवढा दादा आला ती कीर्तनाला गेलेला, रडायला लागला की दीदीला आपल्या घरी घेऊन ये। त्याला झोपायला भरपूर वेळ लागला, अर्धा तास झोके दिले। तेवढ्या तर आमची दीदी उठूनही बसली, सुमनाईकडे झोपलेली, म्हणजे छोट्या सासूबाईंकडे। पुन्हा तिला इकडे आणून टाकलं आणि किचन कट्ट्याचं आवरायला घेतलं। चटई सोडून खाली जात होती आणि हाक मारती फक्त, ओ ओ ग ओ ग, मम्मा काय अजून म्हणता येत नाही, कधीतरी म्हणते। कामत वगैरे उरकून घेतली आणि शेवटी थोडेसे रात्रीची चपाती राहिलेली ती आमच्या गाईला दाखवली। आज आमच्या गाई घरीच होत्या। आणि इथेच व्हिडिओचा एंड करते। धन्यवाद।